तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से. आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक भुताटकी होती की केवळ एक त्यांचा भास. तो एक भास होता. अनुभव पहिला. ही गोष्ट माझ्या आजोबांनी मला सांगितली होती, म्हणजेच माझ्या आईच्या वडिलांनी. ते त्यांच्या तरुण वयात शेतात राखणीला जात होते. हापूस सीझनच्या वेळी तर आमराईत राहूनच राखण करावी लागते, नाहीतर वानरांची टोळी येऊन आंब्यांची नासाडी करतात. बऱ्याचदा तर आसपासची माणसंही आंबे चोरून नेतात. माझे आजोबा तेव्हा एका माणसाच्या आमराईत असंच राखण करायला होते. त्यांची ती आंब्याची बाग एका डोंगराळ भागात होती, मानवी वस्ती आणि गावापासून बरीच दूरवर. त्यामुळे त्यांना रात्रीचं तिथेच राहून लक्ष ठेवावं लागे. आजी स्वतः तिथे सकाळ, दुपार आणि संध्याकाळी जेवण पोहोचवायला जात असे. आरामासाठी आमराईतच एक घर बनवलं होतं, त्यामुळे वेळ मिळेल तसा ते तिथेच आरामही करत. एके रात्री ते नेहमीप्रमाणे आमराईमध्ये गस्त घालत होते. उजेडासाठी एका हातात त्यांनी कंदील तर सुरक्षेसाठी दुसऱ्या हातात एक दांडा घेतला होता. ते संपूर्ण कंपाऊंड भोवती फेरी मारून काही संशयास्पद हालचाल दिसत तर नाही ना याची खात्री करत होते. इतक्यात त्यांना कोणीतरी त्यांच्याच दिशेने येताना दिसलं. आमराईच्या कंपाऊंड बाहेरून एक पायवाट जात होती. एक माणूस त्याच वाटेने येत होता. रात्रीचे 12 किंवा 1 वाजले असतील. या डोंगराळ भागात इतक्या रात्री मुद्दामून कोण कशाला येईल? आजोबांना जरा आश्चर्यच वाटलं. त्याच्या हातात एक काठी होती, ज्याला घुंगरू अडकवले होते. काठी आपटताच त्या घुंगराचाही जोरात आवाज होत असे. जंगली हिंस्र प्राणी आपल्या जवळ येऊ नये म्हणून अशी घुंगराची काठी गावी बरेच लोक वापरतात. तो जवळ येत होता. तसं कंदिलाच्या उजेडात आजोबांना त्याचा चेहरा दिसला. तो एक म्हातारा होता, पण त्याचे ते डोळे काहीसे वेगळेच संमोहनात टाकणारे होते. आजोबा तर बराच वेळ त्याच्या डोळ्यांकडे पाहतच राहिले. आणि मग अचानकच भानावर येत ते त्याला म्हणाले, "कोण आहेस तू? आणि यावेळेला तू इथे काय करत आहेस?" तो म्हातारा आजोबांकडे एकटक पाहतच राहिला आणि मग एका जड भारदस्त आवाजात तो म्हणाला, "मी शेजारच्या गावातून आलो आहे आणि मला अजून पुढे कामासाठी दुसऱ्या गावात जायचं आहे. मी रस्ता चुकून या डोंगरावर आलो. येतो मी." असं म्हणत तो पुढे चालत राहिला. माझ्या आजोबांची नजर त्या म्हाताऱ्या माणसाच्या पायांकडे गेली. त्यांच्या पायात चपलाच नव्हत्या आणि त्या काळात गावी दगडकाट्यांनी भरलेले कच्चे रस्ते असायचे. अशात हा म्हातारा पुढे कसा जाईल? म्हणून आजोबांना त्यांची दया आली. त्यांनी त्या म्हाताऱ्याला आवाज दिला आणि ते धावत म्हाताऱ्याकडे गेले. आजोबांनी त्यांच्या पायातील चप्पल काढली आणि म्हणाले, "मी इथे या आमराईत राखण करतो आणि इथेच राहतो. तुम्ही माझी चप्पल घ्या. माझ्यापेक्षा तुम्हालाच याची जास्त गरज आहे. माझ्या घरी आहे एक जोड. काळजी करू नका. मी बायकोला सांगून उद्या घरातून मागवून घेईन." हे ऐकताच तो म्हातारा आजोबांकडे पाहतच राहिला. त्याने आजोबांच्या खांद्यावर आपला हात ठेवला. आजोबांनी विचारलं, "तुम्ही काय काम करता?" आपल्या पायात त्याने ती चपल चढवली आणि त्याच्या गोड आवाजात तो म्हणाला, "हेच जे काम तू करतोस." असं म्हणत तो तिथून निघून गेला. खरं तर माझ्या आजोबांची परिस्थिती तेव्हा खूप खराब होती. घरात तुटके जोड असताना देखील चांगले जोड हे त्यांनी त्या म्हाताऱ्याला दिले होते. सकाळी जेव्हा आजी आमराईत आली तेव्हा तिने आजोबांना कंपाऊंडवरूनच हाक मारली. तिचं वागणं आजोबांना जरा विचित्र वाटलं, म्हणून ते धावतच तिथे गेले. "अहो अहो, हे बघा मला काय सापडलं." असं म्हणत तिने आजोबांना काहीतरी देण्यासाठी हात पुढे केला. तिने आजोबांच्या हातावर काठीवर अडकवायचे घुंगरू ठेवले, पण ते साधेसुधे नव्हते, तर ते सोन्याचे होते. आश्चर्य म्हणजे हे आजीला तिथेच सापडले होते
जिथे आजोबांनी त्यांच्या चपला काढल्या होत्या. तो म्हातारा जाताना सांगून गेला होता, तोही तेच काम करतो जे आजोबा करतात, म्हणजेच राखणदारीचं काम. आजोबांच्या म्हणण्यानुसार तो देवचार होता, म्हणजेच त्या गावचा राखणदार. असं म्हणतात, देवचार हा एका सरळ रेषेत चालत राहतो. तो जात असताना जर आपण त्याला हटकलं किंवा थांबवलं तर तो 2 वेळा आपल्याला माफ करतो. पण ही चूक पुन्हा एकदा घडली तर मात्र तो त्याचं खरं रूप आपल्याला दाखवून आपल्याला घाबरवतो. पण देवचार कधी कोणाचा जीव घेत नाही. आजोबा सांगायचे की त्या देवचाराला त्यांनी त्यांच्या चपला दिल्या होत्या, त्याचाच आशीर्वाद म्हणून तो तिथे सोन्याचे एक घुंगरू सोडून गेला होता. अनुभव दुसरा. आम्ही मित्रांनी एकदा ठरवलं होतं, अमावस्येच्या रात्री मुद्दामून एका स्मशानाला भेट द्यायची आणि पाहायचं की तिथे खरंच आपल्याला कसला भुताटकीचा अनुभव येतो का ते. खरं तर हा केवळ एक मूर्खपणाच होता. ठरल्याप्रमाणे अमावस्येच्या रात्री आम्ही एका तिठ्यावर जमणार होतो. माझा एक मित्र तर तिथे पोहोचला होता, पण आयत्या वेळी दोघा मित्रांनी यायला नकार दिला आणि आमचा सगळा प्लॅनच फिसकटला. पण शेवटी आम्ही दोघांनीच ठरवलं, इथपर्यंत आलो आहोत तर स्मशान फिरूनच येऊ, असं म्हणत आम्ही स्मशानाचा रस्ता पकडला. दूरदूरपर्यंत कोणीच दिसत नव्हतं. आमच्या मनात भीती आणि चेहऱ्यावर हसू देखील होतं. रात्रीची ती भीतीही आम्ही एक प्रकारे एन्जॉय करत होतो. आम्ही एकदाचे स्मशानाच्या गेटपाशी आलो. स्मशानात जावं की नाही, आपल्याला तिथे जाताना कोणी पाहिलं तर कोणी ओरडणार तर नाही ना. आमच्या मनात अनेक प्रश्न होते. तेवढ्यात लांबून आम्हाला एक माणूस आमच्या दिशेने येताना दिसला. त्याच्या समोर स्मशानात कसं काय शिरणार म्हणून आम्ही स्मशानाच्या कंपाऊंड बाहेरूनच एक चक्कर मारायची ठरवली. आम्ही असंच इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागलो. काही वेळाने मी सहज माझ्या मित्राला बोललो, हळूच पाठी बघ आणि सांग, तो माणूस गेला की आहे अजून. माझ्या मित्राने पाठी पाहिलं तर त्याचा चेहरा घाबराघुबरा झाला होता. काय झालं, तू असा का पाहतोस? यावर तो हळूच म्हणाला, पाठी बघू नकोस, तो आपल्या पाठीच 8-10 फुटांवर आहे. आश्चर्य होतं. हा रस्ता स्मशानापाठचा, फक्त स्मशानाभोवती फेरी मारणारा एक कच्चा रस्ता होता. इथे तो माणूस का आला असावा? आम्ही आमच्या चालण्याचा वेग वाढवला. आता आम्ही जवळजवळ धावतच होतो. थोडा वेळ झाला असेल. मी पुन्हा मित्राला बोललो, अजूनही असेल का तो आपल्या पाठी? माझ्या मित्राने हळूच पाठी वळून पाहिलं आणि तो जागेवरच थांबला. त्याला थांबलेलं पाहून मीही जागेवरूनच मागे पाहिलं तर तो मागे दूरपर्यंत कुठेच नव्हता. आम्ही त्या अंधाराकडे बराच वेळ तसेच पाहत बसलो. आम्ही त्याची वाट पाहत होतो. कुठे गेला असेल तो? अजून आला कसा नाही? जाऊ दे, कोणी दारुडा होता असेल, माझा मित्र म्हणाला आणि आम्ही समोर वळलो. समोर पाहतो तर काय, तोच माणूस समोरून आमच्या दिशेने येत होता. तो इतक्या लवकर स्मशानाची चक्कर मारून आलाच कसा? आम्ही तर कसलाच विचार न करता तिथून सरळ धावत सुटलो. आम्हाला तर आजही त्या माणसाबद्दल समजू शकलं नाही. तो इतक्या लवकर आमच्या पाठून परत समोर येणं हे केवळ अशक्यच होतं. या घटनेनंतर एक गोष्ट मात्र आम्ही मनाशी पक्की केली, उगाचच असल्या अमानवी शक्तींची परत परीक्षा घ्यायची नाही. प्रत्येक ठिकाणचे काही नियम आणि अटी असतात. फक्त मनोरंजन आणि रोमांच अनुभवण्यासाठी ते नियम कोणी कधीच तोडू नये. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.